बाप रे, केवढ्या गोष्टी घडून गेल्या ना या काळात. आणि म्हणूनच मी पप्पूंना म्हणालो होतो की त्यांना लग्नाला आणू नका. खरंच बरं केलंस. ते आले असते तर काय झालं असतं याची कल्पनाही नाही करवते मला. बरं जान्हवी, आता हे सगळं डोक्यातून काढून टाक. नको टेन्शन घेऊस. चेहरा बघ जरा कसा झालाय. चल टेक इट इझी. नाही, मी आज हाफ डेच जाते. जान्हवी अगं नसेल झेपत आता नको जाऊस ना. सरही आता हेच म्हणाले, सुट्टी घे म्हणाले. बाळ आल्यावर सुट्ट्या घ्यायच्यात ना मला, म्हणून मग आता जेवढं जमेल तेवढं करते. ते आहे. खरं सांगू का तुला, मला आता तुझ्या बरोबरही यावंसं वाटतंय श्री. नाही मलाही आवडेल, पण तुझी खूप दगदग होईल. नको. खूप दमते रे मी सध्याच्या काळात. अवघडल्यासारखंच होतंय. आणि पण मनातनं खूप उत्साह आहे माझ्यात. हो हो, पण त्या उत्साहाला ना जर आवर घाला. आता एकदा बाळ आलं ना की मग आपण अनाथाश्रम, गणेश सेंटर सगळीकडे जाऊ. आता आई अगं तू कशाला चहा आणलास? मी घेतला. अरे अरे काय श्री, किती वेंधळेपणा करतोस. नाही ना, नाही राग पडण्याचा पाणी लाव त्याला पटकन. अरे बापरे, मी चेंज करून देतो. मी धरू का? पाहिलंस कसा धांदरट आहे तो. सरी तसलीच धांदरट आहे. आई काय झालं? नाही काही नाही. काहीतरी झालंय. नाही ग, असंच. असंच कसं? चेहरा बघा तुमचा. माझ्या चेहऱ्याचं राहू दे, तुझा चेहरा बघ किती दमलेला दिसतोय. आज नको ना जाऊस ऑफिसला? अहो ऍक्च्युली मी हाफ डेनेच जाणार आहे. आता आराम करेन आणि मग दुपारी जाईन. जान्हवी नको ग इतकी दगदग करूस. जितका होईल तितका आराम कर ना आता. उलट डॉक्टरांनी तिला सांगितलंय छान चालती फिरती राहा. हो, पण अगं या दिवसात खूप त्रास होतो. म्हणजे उठताना त्रास, बसताना त्रास. तुला नाही कळायचं. आई अहो खरंच एवढं काही होत नाहीये मला. तुम्ही दोघांना काहीही ऐकणार नाही आहात माझं. पर तू आश्रमात जायला निघालास का? हो, आणि मग तिकडनं गणेश सेंटरला. त्यांना एकदा घरी बोला ना मग. नक्की, आणि तुझा निरोप देईन मी त्यांना. येतो जान्हवी. आणि तू एनिवे उशिरा जातीयस, सो मी सेंटर मधनं परत येताना तुला पिकअप करतो आणि मग ड्रॉप करतो. चालेल. येऊ? हो, नीट जा. अच्छा बाय. होय बाय. सरीचं लग्न झालं तर एवढा दानधर्म करतोय तो.